आज बनवूया एकदम कम्फर्टिंग, झटपट आणि चविष्ट असा मसूर भात. कधी-कधी रोजची भाजी-पोळी किंवा डाळ-भात करून कंटाळा येतो. अशा वेळी हा मसूर भात एकदम बेस्ट उपाय आहे. खूप कमी साहित्य लागतात आणि पटकन बनतो आणि आणि खायला खूपच जबरदस्त लागतो. पहिल्यांदा इथे 2 कप बासमती तांदूळ घेतले आहेत. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून फक्त 15 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवले आहेत. तांदूळ जास्त वेळ भिजवायची गरज नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भिजवू शकता. आणि इथे मी 1.5 कप मसूर घेतला आहे. हा मी रात्रभर भिजत ठेवला होता, त्यामुळे तो छान फुललेला आहे. पण जर तुम्ही भिजवायला विसरलात तर किमान 1 तास भिजवला तरी चालेल. किंवा अगदीच तुम्हाला क्विकली बनवायचं आहे तर तुम्ही तांदळासोबत मसूर स्वच्छ धुवून घेतलात आणि 15 मिनिटासाठी भिजवलात आणि डायरेक्ट कुकरला लावला तरी देखील चालेल. आणि अगदीच वेळ नसेल आणि काहीच भिजवलेलं नाही तर थेट धुवून याला तांदळासोबत मिक्स करून धुवून डायरेक्ट तुम्ही शिजवू शकता. फक्त शेवटी कुकरला 1 शिट्टी जास्त घ्या. आता इथे 4 छोटे कांदे उभे कापून घेतले आहेत आणि 2 टोमॅटो मोठे फोडी करून घेतले आहेत. तुम्ही बारीक बारीक देखील कापू शकता, पण मला भातामध्ये टोमॅटो असे जाडसर तुकडे खायला आवडतात आणि ते शिजल्यानंतर ते दिसायलाही खूप छान वाटतात. आता गॅसवर कुकर ठेवूया. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालू. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरा घालूया. त्यानंतर 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 काळी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 2 लवंगा, 2 तेजपत्ता घालूया. तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते तुम्ही घाला. जे नसतील ते स्किप केलात तरी एवढा चवीला फरक नाही येणार. हे खडे मसाले काही सेकंद परतले की एक छान सुगंध येतो. हे खडे मसाले काही सेकंद परतून घ्या, एक छानसा सुगंध येईपर्यंत. आणि आता त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून 2-3 मिनिटं हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि तिचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत छान परतून घेऊ. आता मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी लाल तिखट आणि 1 चमचा धने जिरे पावडर घातलीये. तुम्हाला आवडत असेल ते इथे गोडा मसाला घालू शकता, पण मला या भाताची साधी घरगुती चव जास्त आवडते कमी मसाल्यामध्ये. त्यामुळे मी फार मसाले असे वापरत नाही. आता यामध्ये टोमॅटो घालूया आणि 1-2 मिनिटं शिजवून घेऊ. टोमॅटो खूप मऊ नाही करायचे. थोडंसंच फक्त परतून घेतले आणि त्यानंतर शिजवलेला मसूर घालून मसाल्यासोबत 2-3 मिनिटं छान परतून घेऊया. आणि आता पाणी निथळून तांदूळ घालूया. आता खूप जोरात हलवायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे तांदळाचे दाणे तुटणार नाहीत आणि भात एकदम मोकळा राहील. आता यामध्ये 2 कप गरम पाणी घालूया. हो, मी इथे 2 कप तांदळासाठी 2च कप पाणी वापरते कारण मला भात अगदी मोकळा आणि दाणेदार आवडतो. मसूर आणि टोमॅटो मधून थोडा ओलावा सुटतो, त्यामुळे हे प्रमाण माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला भात थोडा मऊ आवडत असेल तर अर्धा ते 1 कप पाणी जास्त घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालून सगळं हलक्या हाताने एकदा मिक्स करून घेऊया. कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी काढायची. शिट्टी झाल्यावर लगेचच कुकर उघडू नका. पूर्ण प्रेशर जाऊ द्या आणि कुकर थंड झाल्यावरच उघडा. त्यामुळे भाताचा प्रत्येक दाणा वेगळा राहतो. आणि बघा किती सुंदर मोकळा असा मसूर भात तयार झाला आहे. भाताचा प्रत्येक दाणा वेगळा, मसूर छान शिजलेला आहे आणि खड्या मसाल्यांची अप्रतिम सुगंध. खरंच असा साधा घरगुती भात कधी-कधी कोणत्याही स्पेशल पदार्थापेक्षा जास्त समाधान देतो. माझ्याकडे जेव्हा काही सुचत नाही किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा मी हा मसूर भात नक्की बनवते. कमी मेहनत, कमी वेळ आणि सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे. माझ्या मुलाला तर हा खूप आवडतो. मला स्वयंपाकाचा कंटाळा आला की तुम्ही पटकन काय बनवता की अजून काही खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.